मुंबईत आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे आणि यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीवर देखील याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी परिसरामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर जोगेश्वरीच्या दिशेने जे वांद्र्याकडे जाणारी वाहतूक आहे ही वाहतूक कुठेतरी या ठिकाणी खोळंबल्याचं पाहायला मिळते। वाहने मागील अनेक मिनिटांपासून एकाच जागेवर स्थिर उभी असल्याचं पाहायला मिळतं। कुठेतरी या वाहतूक कोंडीमुळे जे आहे ते मुंबईकरांना कामावर पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याचं देखील आपल्याला वाहतूक कोंडीच्या त्यामुळे ही रस्ते वाहतूक आहे ही वाहतूक सकाळची वेळ आहे, कामाची वेळ आहे, कामावर लागलेले मुंबईकर आहेत त्यांना वेळेवर पोहोचायचं असते। मात्र वाहतूक कोंडीमुळे कुठेतरी या कामावर पोहोचण्यासाठी आज मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर उशीर होत असल्याचं पाहायला दिसून येते। आपण जर पाहिलं तर मुंबईत सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे आणि या पावसामुळे ज्या मुंबईच्या अनेक जे सखल भाग आहेत या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि याचमुळे कुठेतरी वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो। सध्या जर पाहिलं तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जोगेश्वरीच्या दिशेने वांद्र्याकडे जाण्यासाठी साधारणपणे 25 ते 30 मिनिटाचा कालावधी लागतो। मात्र या वाहतूक कोंडीमुळे या वेळेमध्ये आता वाढ झालेली आहे। साधारणपणे पाऊण तासापेक्षा अधिक वेळ जो आहे तो वांद्र्याकडे जाण्यासाठी लागत आहे। यामुळे कुठे चाकरमान्यांच्या अडचणीमध्ये या ठिकाणी पावसामुळे भर पडत असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन महेंद्र मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज मुंबई।